या ठिकाणी मेथी केलेली आहे. पलीकडं मस्तपैकी पोटऱ्यात आलेला गहू आहे आणि या ठिकाणी आपला प्लॉट आहे हरभऱ्याचा. पहा त्याच्यामध्ये कुठं कुठं मोहरी वगैरे दिसत आहे. ज्वारीचा एका दुसरा मोड आहे. हे पहा मित्रांनो, मी तुम्हाला आवर्जून दाखवील म्हणतोय की शरीरासाठी अतिशय उपयुक्त असा. आणि बघा हे पहा मित्रांनो, ही फक्त बाबळीचा डिंक आणि ह्याच्यामध्ये अशी ताकद आहे. तुम्ही स्वतः सर्च करू शकताय की बाबा ह्या डिंकाचा उपयोग काय आहे. हे बघा, हे काटेरी झाड आहे बावळीचं आणि हे पहा ह्याचा डिंक अतिशय सुंदर. वा, अमृतापेक्षाही निर्मळ आणि पवित्र. हे पहा, डिंक खाल्ल्यावर हाडं मजबूत होतात. आणि डिंक खाल्ल्यावर हाडं मजबूत होतात, ठिसूळ होत नाहीत. ठिसूळ हाडं मजबूत होतात. तुम्हाला इतर काही असेल प्रॉब्लेम ते पहा. हे पहा, किती सुंदर आणि असं अप्रतिम असा हा डिंक आहे. पहा पहा, हा मी स्वतः खाल्लेला आहे. या साईडला सुद्धा हरभरा आहे. काय स्वादिष्ट आणि चांगला चवीला आहे. ही शक्ती आहे, देवाचं वरदान म्हणलं तरी चालेल. हे पहा, अतिशय उत्तम, अतिशय उत्तम. आता मी खातो. हा पहा, हा डिंक अतिशय चवदार आणि एकदम उत्तम असा आहे. हे पहा, हा प्युअर बाबळीचा डिंक. हे पहा, अतिशय स्वादिष्ट, चविष्ट. आणि याच्यापासून आपली हाडं मजबूत होतात. शरीरातील पचनक्रिया सुधारते. याचे विविध फायदे आहेत. हे पहा, आता माझ्या शेतकरी भाषेत आम्ही याला अमृतच म्हणतो. हा जे डिंक आहे मित्रांनो, ही जी बाबळीचं झाड आहे, ह्या झाडाच्या मध्ये जे काय याचा रस आहे किंवा पाणी आहे, हे जिथून बाहेर पडतं, समजा या ठिकाणाहून पडले. हे पहा, या ठिकाणाहून हे बाहेर पडलेलं आहे. आणि या ठिकाणी तुम्ही बघता येईल की असं टोकदार जो डिंक आहे तो बाहेर निघलेला आहे. आणि या ठिकाणी तो घट्ट झालेला आहे. म्हणजे ह्या शरीरामध्ये, ह्या झाडाच्या बुंद्यामध्ये कितीतरी ऊर्जा, ताकद आहे की ती त्या रसाला बाहेर टाकते. आणि ज्या वेळेस हे बाहेर येतं त्यावेळेस बघा, हा डिंक आहे, अतिशय सुंदर आहे. आपल्याला काढून दाखवतो. हे पहा, हा डिंक शरीरासाठी अतिशय सुंदर आहे. हे पहा, सुईच्या टोकासारखा बनलेला आहे. हे पहा, मी आपल्याला दाखवतो सर्व. हे पहा, सुईच्या टोकासारखा बनलेला आहे. अद्भुत शक्ती आहे. मी हे खाऊन दाखवतो तुम्हाला. या बुंद्यामधून जे दिसतोय हा बारका, हा डिंकच आहे. हे पहा, हे पहा, हे पूर्ण डिंक आहे. हा पूर्ण डिंक आहे. हे पहा, हे खाऊन दाखवतो आपल्याला. हे बुंद्यामधलं जे काय आहे रसायन, ते बाहेर आल्यानंतर या प्रकारे डिंक बनतो. आज बरं योगायोगानं मी तुम्हाला दाखविला. हे पहा, सुंदर असा डिंक आहे.
हे पहा मी खाऊन दाखवतो. हे पहा हे आमच्या शेतामधील बाभळीचं झाड किती बघताय. हे पांढरे पांढरे ठिपके जे दिसते ते पूर्णपणे डिंक आहे.